अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 10 एप्रिलला आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन. या निमित्तानं आपण या दिवशी काही स्वामी सेवा कोणत्या कराव्यात. बघा, स्वामींनी आपल्याला खूप काही दिलं आहे, तर आपणही त्यांच्यासाठी काही सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्वामींना आपल्या भक्तांकडून कसलीच अपेक्षा असते ती फक्त सेवेची, आणि तीच आपल्याला करायची आहे. आणि या प्रगट दिनाच्या दिवशी स्वामींच्या आवडीच्या काही सेवा, काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्याने स्वामींची कृपा नक्कीच होणार आहे व त्यांच्या काही आवडीच्या गोष्टी कुठल्या करायच्या आहेत ते मी सांगणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मैत्रिणींनो, आपण सर्वांनी आपापल्या परीनं जशी जमेल तशी स्वामी सेवेला सुरुवात केलेली आहे. कोणी 21 दिवसाची सुरुवात केली असेल, कोणी 11 दिवसांच्या सेवेला सुरुवात केली असेल, कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला असेल, तर कोणी श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण देखील सुरू केले असेल. काहींनी दत्त महाराजांची सेवा सुरू केली असेल. अगदी जशी जमेल तशी ज्याच्या परीनं त्यांनी स्वामींच्या सेवेला सुरुवात केलेली आहे. परंतु प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला काही स्वामी महाराजांच्या आवडीच्या गोष्टी करायच्या आहेत. त्या कुठल्या करायच्या आहेत तर बघा, स्वामी महाराजांना आपल्या खुश होतील, ते प्रसन्न होतील अशा काही त्यांच्या गोष्टी करायच्या आहेत. आधीच्या सेवा जरी चालू असतील तर प्रगट दिनाच्या दिवशी सेवेबरोबर या गोष्टी करून अधिक स्वामींचा कृपा आशीर्वाद नक्कीच मिळू शकतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, सर्वात आधी प्रगट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली रोजची कामे उरकून घ्यायची आहे. व त्याचबरोबर सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकायचं आहे. हळदीने आपला गुरुग्रह मजबूत होत असतो आणि हळदीने माता लक्ष्मी आकर्षित होते. त्यामुळे प्रगट दिनाच्या दिवशी या पाण्याने आंघोळ करायची आहे. व आंघोळ झाल्यानंतर या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहे. तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. पिवळा रंग नसेल तर तुम्ही दुसरा कुठलाही रंगाचे कपडे परिधान करू शकता, परंतु काळा रंग वर्ज्य करायचा आहे. काळ्या रंगाने तुम्ही कितीही सेवा केल्या, कितीही पूजापाठ केले तरी त्याचे फळ मिळत नाही. त्यानंतर या दिवशी फरशी पुसताना पाण्यात थोडंसं खडे मीठ व हळद घालायचे आहे. गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने घरातील फरशी पुसून घ्यायची आहे. यामुळे घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण बाहेर जाणार आहे. त्याचबरोबर घरातील कुठली बाधा असेल तर ती देखील संपुष्टात यायला मदत होणार आहे. तसेच या दिवशी सकाळी पाण्यात थोडी हळद व गंगाजल टाकून हे पाणी मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे. हे तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. यानंतर उंबरठ्याला स्वच्छ करून त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. यामध्ये थोडी हळद आणि गंगाजल मिक्स करून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे गंगाजल नसेल तर गोमूत्र घेतलं तरी देखील चालणार आहे. आणि तेही नसेल तर गुलाब पाणी घेऊनही तुम्ही लेपन करू शकता. त्याचप्रमाणे याने काय होत असतं, आपल्या घरातून जी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा आत येत नाही. नेहमी घरात सकारात्मकता वातावरण राहतं, घर आनंदी राहतं. आपण कुठलाही बघा शुभ कार्य करत असतो ना, तेव्हा हळदीचं लेपन हे उंबरठ्याला करत असतो. आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन हा एखाद्या सणापेक्षा काही कमी नाही. त्यामुळे उंबरठ्याला हळदीचं लेपन नक्की करायचं आहे. याने माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल व याने घरात सुख समृद्धी राहील. आर्थिक स्थैर्य देखील राहायला मदत होणार आहे. त्याचबरोबर घराच्या बाहेरच्या परिसरात देखील स्वच्छ ठेवायचं आहे. अजिबात अडगळ ठेवायची नाही. उंबरठ्याच्या बाहेर चप्पल ठेवायची नाही. जेवढा स्वच्छ ठेवता येईल, सुशोभित करता येईल एवढं करायचं आहे. तेवढे या दिवशी स्वच्छ ठेवायचं आहे. यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं. बघा, स्वस्तिक हे हळद व गंगाजल मिक्स करून तुम्ही काढू शकता, किंवा तुमच्याकडे गंगाजल नसेल
तर हळद आणि गोमूत्र मिक्स करूनही तुम्ही काढू शकता. व स्वस्तिक काढल्यानंतर त्याला हळद व कुंकू लावायचं आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण स्वस्तिक काढूनच करत असतो. त्यामुळे प्रकट दिनाच्या दिवसाची सुरुवात देखील दरवाजावर स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे. त्याचप्रमाणे यामुळे घरात सुख, समृद्धी व आनंद टिकून राहण्यास मदत होत असते. हे सर्व केल्यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या महाराजांची काही सेवा करायची आहे, त्यांच्या काही आवडीच्या गोष्टी करायच्या आहे. तर या दिवशी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तिथे सेवा करणं शक्य झालं तरी करू शकता, किंवा तिथे जाऊन शक्य नसेल तर घरामध्ये देवासमोर बसूनही सेवा करू शकता. तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर सर्वात आधी त्यांचा अभिषेक करायचा आहे व अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. सर्वात आधी पाण्याने करा, नंतर पंचामृताने व नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा आहे. व हे सर्व झाल्यावर त्यांना पिवळ्या रंगाचं एकतरी फूल अर्पण करायचं आहे. त्यात सोनचाफा मिळाला तर अतिशय उत्तम, आणि जर नसेलच पिवळ्या रंगाचं फूल तर लाल कुठल्याही रंगाचं तुम्ही फूल अर्पण करू शकता. त्याचबरोबर स्वामी महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती असेल तिला हिना अत्तर नक्की लावावं. महाराजांना अत्तर अतिशय प्रिय आहे. यानंतर आपल्याला नैवेद्य म्हणून स्वामी महाराजांच्या आवडीची पुरणपोळी किंवा बेसनाचा लाडू अर्पण करू शकता, किंवा त्यांच्या आवडीचा जो पदार्थ शक्य होईल तो तुम्ही अर्पण करू शकता. व यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. या दिवशी आपण जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करायची आहे. त्याचे फळ कैक पटीने मिळणार आहे. या दिवशी सेवा करायला अजिबात चुकवायचे नाही. आणि तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे, तुमच्या मनात जी इच्छा असेल ती तुम्ही महाराजांना सांगायची आहे. महाराज ती नक्कीच पूर्ण करतात. अर्थात या दिवशी स्वामी सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण जितक्या श्रद्धेने, विश्वासाने महाराजांची सेवा करणार आहोत तितक्याच सेवेचं फळही महाराज आपल्याला देणार आहे. यानंतर बघा, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचे एक पाठ करायचा आहे, म्हणजेच 1 ते 21 अध्याय पूर्ण पठण करायचं आहे. याचबरोबर तारक मंत्राचे पठण करायचं आहे. या दिवशी नक्कीच करा व त्याचे तीर्थ तयार करून घरातील सर्व व्यक्तींना द्यायचं आहे व घरामध्ये देखील थोडं शिंपडायचं आहे. यामुळे देखील खूप फायदा होतो. घरातील आजारी व्यक्ती असेल तरी देखील तुम्ही त्यालाही देऊ शकता. खूप फायदेशीर ठरतं. तुम्ही या सर्व सेवा घरात बसून करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालणार आहे. तरी देखील तुम्हाला महाराजांचा आशीर्वाद नक्कीच मिळणार आहे. या दिवशी तुम्ही दान देखील करू शकता. दानाला देखील खूप असं महत्त्व आहे. तुम्ही मंदिरात जाऊनही दान करू शकता, केंद्रात जाऊन दान करू शकता. तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर गरजू व्यक्तींनाही तुम्ही काही महाराजांच्या आवडीच्या काही गोष्टी आहेत त्या दान करू शकता. तसेच महाराजांच्या आवडीच्या गोष्टी व सेवा जेवढ्या शक्य होईल तेवढ्या या दिवशी करायच्या आहेत. त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.